नाही, पण नवसेत त्यामध्ये 2 तारीख, एप्रिलची 2 तारीख ही अतिशय महत्वाची मानली जाते, कारण त्या दिवशी शरद पवार यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपते आहे. आणि असं म्हटलं जात आहे की पुन्हा पवारांना जर राज्यसभेवर निवडून जायचं असेल तर जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. भले महाविकास आघाडीकडे आहे, पण इंडिव्हिज्युअली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळाचा विचार करता एक लक्षात घ्या बघा, हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल ही महाविकास आघाडीचा घटक आहे अजूनही. बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी, हे होईल ते होईल मग असं होईल. शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे, हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललेलो आहे. आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे. पवार साहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे. पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं. एकदा उद्धव ठाकरे सुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं. शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची. आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत बाळासाहेबांच्या बरोबर. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील, त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे सगळ्यांची. तर आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीत, तरी तो यशस्वी होणार नाही.